दापोली तालुक्यातील मुरुडमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मोठ्या संख्येने हजेरी लावतात। पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, मुंबई या भागातून पर्यटक इथे येतातच, त्याबरोबरच गुजरात, राजस्थान या राज्याबाहेरून सुद्धा मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात। मुरुडमध्ये असलेल्या वॉटर स्पोर्ट्सचा आनंद लुटण्यासाठी ते इथे खास करून येतात आणि एकच धमाल करतात। पहिल्यांदा आम्ही काल आलो इथं खेडमध्ये 8:30 वाजता आणि त्यानंतर आज 31 होता, त्या निमित्ताने आम्ही आज दुपारून 4ला खेडवरून निघालो, डायरेक्ट मग इथं मुरुडला आलो। त्याच्यानंतर इथं मोदींच्या स्वच्छ भारत अभियानामुळे सगळीकडे चित्र चांगलं बघायला भेटते आणि इथून खूप प्रसन्न झालं, लाटा पण भारी झाल्या आणि सगळीकडे 31चा आनंद साजरा केला जातोय भरपूर मोठ्या प्रमाणात। नोटबंदीचा फटका इथल्या पर्यटन व्यवसायाला बसेल अशी शक्यता होती, पण तसं काही झालेलं नाही असं हॉटेल चालकांचं म्हणणं आहे। गेल्या वर्षीपेक्षा यंदा पर्यटकांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे असं सुद्धा हॉटेल चालकांचं आणि इथल्या वॉटर स्पोर्ट्सवाल्यांचं म्हणणं आहे। हॉटेल अगदी 100% बुकिंग आहे हॉटेलमध्ये आणि गेल्या वर्षीपेक्षा 20% वाढ आहे पब्लिकमध्ये। आणि नोटबंदीचा तसा काही इफेक्ट झाला ना, अगोदर मला वाटलं की नोटबंदीचा इफेक्ट होईल, पण तसं काही झालेलं नाही आहे। पब्लिक चांगल्यापैकी आहे। नववर्षाच्या स्वागताच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं पर्यटकांनी मुरुडच्या किनाऱ्यावर गर्दी तर केली होती, शिवाय इथे आतिषबाजीचा आनंदही पर्यटकांनी लुटला। पण जाताना मात्र त्यांची दमछाक झाली, कारण मोठ्या प्रमाणावर इथे ट्रॅफिक जाम झालं होतं। आज 31 असताना एवढी ट्रॅफिक आहे की आमची पूर्ण टीम, जे वॉटर स्पोर्ट्सची टीम आहे, ती आज पूर्ण या ट्रॅफिकवरती काम करतात आणि ते अगदी रात्री 1-2 वाजेपर्यंत काम करतील। आणि आमची ट्रॅफिक किंवा लोकांची सोय आहे, जे ट्रॅफिकमध्ये अडकतात मजा करायला आलेली लोक, त्यांना फक्त आम्ही व्यवस्थित त्यांनी कशी इकडनं येऊन मजा करायची एवढं आम्ही काळजी घेतो त्यांची। नववर्षाच्या स्वागतासाठी आलेल्या पर्यटकांची अडचण होऊ नये एवढ्यासाठीच इथली स्थानिक मुलं पोलिसांना मदत करण्यासाठी उभे असतात। पर्यटकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी स्थानिक सदैव तत्पर असतात। शमशाद खान, माय कोकण, दापोली।